नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डे फ्रॉम सिंपल कुकिंग. आज आपण बघणार आहोत जी रेसिपी ती आहे गव्हाच्या कणकीची बिस्किटं. आता दिवाळी आली आहे तर आपण शंकरपाळे करतोच. कधी जमतात, कधी नाही जमत, कधी लेअरवाले होत नाही, कधी खुसखुशीत होत नाही, कधी वातड होतात. तर आता आज या रेसिपीमध्ये पाणी वगैरे काही मी वापरणार नाही आहे आणि देशी ओव्हन आपला मी वापरणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात ओव्हन पाहिजेच अशी काहीही गरज नाही. चला मग आपण जाऊया आणि साहित्य पाहूया आणि कृती पाहूया. चला स्वयंपाकघरात. हा देशी ओव्हन आहे, ही मोठी कढई आहे. याच्या खाली गंजाखाली मी आधीच गरम करायला ठेवली, कारण ते एक साधारणपणे आपल्याला 10 मिनिट गरम करून घ्यावं लागतं. त्यामुळे ही कढई मी ठेवली आहे, मी तुम्हाला दाखवली आहे. आणि आता आपण आपलं साहित्य पाहूया. हे साहित्य करण्यासाठी मी हा बोल घेतलेला आहे आणि आता या कपाने मी 1 कप कणिक घेतलेली आहे आणि मी तुम्हाला ही दाखवते. 1 कप कणिक मी यामध्ये टाकून घेतली आहे. या 1 कप कणकीबरोबरच हा अर्धा कप बेसन, ते देखील याच कपाने. आता हे 1 कप कणिक, अर्धा कप बेसन आणि मग मला लागणार आहे साखर. तर आता काय करते, मी 1 चमचा घेते आणि चमच्याने आधी कणिक आणि बेसन चांगलंच मिसळून घेते. आता यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं असतं. चिमूटभर म्हणजे चिमूटभरच. पण काय होतं की जास्त मीठ टाकलं तर थोडं ते बिस्किटाची चव खराब होते. त्यामुळे यात फक्त चिमूटभर मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि हे सगळं मी छान मिसळून घेतलेलं आहे. तर हे चिमूटभर मीठ आपल्याला टाकायचं आहे साखर दळताना, कारण आपल्याला यात पिठी साखर टाकायची. आता आपण काय करू, मी ही पिठी साखर दळून घेतलेली आहे. याच कपाने अर्धा कप पिठी साखर मी घेते. जास्त नको, म्हणजे खूप गोड पण होत नाही आणि आपल्याला जसं बिस्किट गोडीला पाहिजे असतं ते तसं होतं. तर ही पिठी साखर मी दळून घेतलेली आहे. बघा, हे बरोबर अर्धा कप पिठी साखर ही मी यामध्ये घातली. आता हे पुन्हा आपण मिसळून घेणार आहोत. आता हे मिसळून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये याच कपाने 1/2 कप तूप घालायचं आहे. पण तूप घालताना ते वितळवून कडकडीत करून वगैरे काही घालायचं नाही. आपल्याला तूप घट्ट पाहिजे. आता हे मी तुम्हाला दाखवते. हे तूप मी आधी काढून घेते यात, मग तुम्हाला दाखवते. आता हे 1/2 कप तूप मी घेतलेलं आहे. आता आपण हे तूप यामध्ये टाकतोय. सगळं एकदम नाही टाकायचं, थोडंसं मी असंच ठेवलेलं आहे. आता हे तूप आपण मिसळून घेऊया. आपल्याला हे तूप गरम करायचं नाही, यात पातळ तूप घालायचं नाही. हे असं तूप आपल्याला यात घालायचं आहे. आता हे तूप मी हाताने मिसळून घेते, म्हणजे प्रत्येक कणाला हे तूप लागेल. आणि याचा गोळा वळला जातो का हे बघायचं. अजूनही असा गोळा वळला जात नाही. आपल्याला याला जरा अजून घट्ट करावं लागेल. आणि यात काही सोडा वगैरे काहीही घालायचं नाही आहे. आपले साधे बिस्किटं आहे, घरात असतं किंवा नसतं. पण आता दिवाळीच्या दिवसात आपण तूप आणतो. बरं, मी साजूक तूप घातलं आहे. तुम्ही वनस्पती तूप घाला, खरंच गरज नाही आहे. तेल मात्र घालायचं नाही, बिस्किटं चांगली होत नाही. अजूनही यामध्ये तूप लागेल. तर ते हे तूप आहे, यामध्ये मी ठेवलेलं आहे. बघा, हे 1 चमचा तूप लागेल. हे सगळं तूप मी यात घालते.
याच्यात दूध पाणी शिपका देऊया असं करूया तसं करायचं नाही. ते बिस्किट मग म्हणजे फुलत नाही चांगलं. मला असं वाटतंय की अजून एक छोटा चमचा तूप यात घालायला पाहिजे. हे बघा, हे एवढंच छोटा चमचा तूप मी घालते. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं साजूक तूप नसेल घालायचं तर तुम्ही त्याच्यामध्ये वनस्पती तूप घालू शकता. आणि वनस्पती तूप आपल्याला घट्टच घालायचं. हे बघा, आता हा गोळा वळतोय. आपला गोळा वळून तयार झालेला आहे चांगला व्यवस्थित. आता काय करायचं, आपल्याला एकसारखे बिस्किटं झाले पाहिजे म्हणून मग हा जो चमचा आहे या चमच्यात मी हे पीठ घालते. हे पटपट गोळे मी आता करून घेते आणि गोळे झाले की तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. हे माझे गोळे तयार झाले. आता हा जो गोल गोळा आहे याला मी असा आकार कसा दिला, हे असं केलं आहे आणि असं केलं. बस हातावरच हे आकार दिलेला आहे आणि पटपट पटपट हे करून घेतलं आहे. आता काय करायचं, हे जे आहे याला आपण सुरीने हे बघा हे असं करून घ्यायचं आहे. हे ठेवलं मी इथे. आता आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायला एक मी स्टीलची ताटली घेतली आणि माझ्या बटर पेपर नाही त्यामुळे मी ही फॉईल घेतली. ही काही प्लॅस्टिकची नाही. आता या फॉईलवर मी हे तूप टाकते आणि हे तूप मी या फॉईलला सगळीकडे लावून देते. आता या फॉईलवर हे सगळीकडे तूप व्यवस्थित मी लावून घेतलं आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, हे जे आपलं बिस्किट तयार झालं होतं हे या फॉईलवर मी असं ठेवते. आता ही सगळीच बिस्किटं आपली आपण त्याला छान शेप देऊन घेऊ. चाकूने कापूया. म्हणूनच मी खूप जास्त नाही केलं आहे, पण हे एरवी पण तुम्हाला चांगलं करता येईल. हे आता मी याच्यावर टाकते. हे सगळे करून घेते आणि पुढचं तुम्हाला दाखवते एक आता ही बिस्किटं आपली तयार झालेली आहेत. आता बघा मी काय केलं आहे, या वाटीमध्ये मी दूध आणि साखर एकत्र केलेलं आहे. आणि आता की थोडंसं आपण काय करणार आहोत, हा कापसाचा बोळा घेतला आहे आणि ह्या कापसाच्या बोळ्याने याच्यावर या भेगांमध्ये आपण थोडं थोडं दूध घालणार आहोत. कारण त्याच्यामुळे त्यांना छान रंग येतो असा लालसर आणि ते खूप छान होतात. अगदी अलगद अलगद हाताने हे करायचं. आपल्याला खूप दूध याच्यावर घालायचं नाही. पुसट पुसट फक्त हे झालं पाहिजे. आता हे मी काढून ठेवलं आहे बाजूला. आता याच्यावर मी थोडीशी साखर घालते आहे. साखरेचे दाणे हे असे थोडे थोडे ते दाताखाली आले की छान लागतात खाताना.
आता या गोष्टीत मी एक गंमत केली आहे. मी काही याच्यात वेलची पावडर जेव्हा भिजवलं होतं तेव्हा घातली नाही, पण मी ही वेलची पावडर ठेवलेली आहे इथे. तर ही वेलची पावडर आता मी याच्यात थोडी थोडी वरून घालते, खूप काही घालत नाही आहे. असं एकच चिमूट वेलची पावडर या 4ही बिस्किटांवर माझ्या गेली. आणि आता माझ्याकडे हे पिस्ते आहेत. हा एक एक पिस्ता मी यामध्ये घालणार आहे, दाबून टाकणार आहे. पिस्त्याचे कापही वरून तुकडे करून टाकले तरी चालतील, पण मी आता हा अख्खाच पिस्ता याच्यात टाकते. आता हे आपलं ओव्हन जेव्हा आपली रेसिपी सुरू झाली त्यावेळेस मी सिम गॅसवर हे लावले होते. आता यातली हीट पूर्ण निघून जाऊ नये म्हणून आपण काय करतो आहे, या सिम गॅसवरच हे पटकन मी ताट बाजूला काढलं, हे बाजूला ठेवलं आणि आता ही जी प्लेट आहे ती मी यात ठेवत आहे. आणि ताबडतोब आता जवळपास तुम्हाला 15 मिनिट तरी याला धक्का लावायचा नाही. 15 मिनिटानंतर तुम्ही उघडून पाहू शकता की तुमची बिस्किटं किती तयार झालेली आहे, कशी तयार झालेली आहे. आणि तुमचा गॅस किती असतो, कसा असतो त्याच्यावर सुद्धा बरेचदा कधी कधी जास्त लागतो, कधी कधी जास्त वेळ करावं लागतं, 20 मिनिटापेक्षा 22 मिनिट वगैरे. आणि आता हा ओव्हन चांगलाच तापलेला आहे आणि गॅस मी थोडासा वाढवणार आहे, अगदी थोडासा. जास्त वाढवला तर त्या सगळ्या कुकीज जळून जातील, म्हणून अगदी थोडासा गॅस वाढवणार आहे. आणि आता याच्यानंतर आपण थांबणार आहोत. 20 मिनिटानंतर आपण बघूया. आता तुम्ही पाहू शकता हे आपलं जे बिस्किट्स आहेत ते तयार झालेले आहे. आणि हे बिस्किट मी झाल्यानंतर याला काढलं, हे बघा खालून हे असं तयार झालेलं आहे. आता हे बिस्किट मी एका ट्रेमध्ये काढून घेऊ. प्रत्येक बिस्किट आपलं असंच तयार झालेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. हे बिस्किट मी जेव्हा या ओव्हनमधून काढलं तेव्हा याला मी 5-10 मिनिट थंड केलं. आणि थंड केल्यानंतर हे बिस्किट मी तुम्हाला काढून दाखवते. अगदी सहज निघतं आहे. आणि हे बघा, हे आपलं बिस्किट अतिशय कुरकुरीत झालं आहे. तोडून दाखवते. पूर्ण आतून शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी मस्त बिस्किट तयार झालं आहे. तर आता आपण शंकरपाळी करतोच, तर शंकरपाळ्याऐवजी यावेळेस आपण दिवाळीत ही बिस्किटं करू शकतो. आणि म्हणून आज मी तुम्हाला हे बिस्किट दाखवलं आहे.